काढा ना. तुमच्या घरातल्या माणसांची नावं सांगा मला. बघा हा, या बाई वयस्कर दिसतायत. तू वयस्कर. हा, जोकिंग. यांच्या नावाची पॉलिसी काढली आहे का? या ना, या इथे बसा. तुमची पॉलिसी काढली आहे. या, या, बसा. सौभाग्यवती राधाबाई किसनराव सरकार. नाही काही नाही पाहिजे आम्हाला पॉलिश ठासी. एक काम करा, तुम्ही मला नंबर द्या, मी सगळ्यांच्या पॉलिसीज काढते. ओके, आत्ता नको फक्त. नाही हो, नंतर नंतर असं सगळेच जण म्हणतात, नंतर कुणीही बोलवत नाही. आत्ता म्हणजे आत्ताच पॉलिसी काढायची. हा, हे बघा, आमच्याकडे सगळ्यांच्या पॉलिसीज आहेत. लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज, मेडिकल इन्शुरन्स पॉलिसीज सगळ्या आहेत. त्याच्यामुळे आत्ता नको प्लीज. मग मला इथं कशाला बोलवलं? माझा एवढा वेळ का घेतला तुम्ही? चूक झाली. हवं तर तुमच्या येण्याजाण्याचे पैसे देते मी. हा, पण आता चहा घ्या आणि पॉलिसी काढणार की नाही एवढं सांगा. जबरदस्ती आहे? जबरदस्ती आहे का? काय माणसाची रिडिक्युलस. हो बाजूला, माझा वेळ गेला एवढा. मानगावकर. हो काय नाही, मला तर खूप त्रास होतो. म्हणजे तुला सांगतो, आजी माणसं मला अजिबात पटत नाही. अजिबात नाही. त्रास नका, मी आहे ना. आपण आजोबांना सांगितलंय खरं. लवकर या, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. आणि हे काय? निलिमा माणगावकर. हा, मला काय वाटतं, भैरवीचं चुकलंच. आपली पॉलिसी काढायला पाहिजे की नाही, निदान तुझी तरी. कसं आहे, तू मेल्यावर मुले मिळाले असते ना. लॉज लज्जा शरम वाटते का तुम्हाला? डोक्यात टेन्शन आलं माया. त्या देवान वाचवलं, बरं झालं ना. काय झालं असतं आपलं? तुला काही अक्कल नावाची चीज आहे काय? हा, काहून एवढं घाबरते? स्वतःला हुशार समजते आणि घाबरून राहते. मेंदू घाण ठेवलेले किसनराव सरकटे. हा, ओ अक्कल आहे, शायनी आहे, म्हणून घाबरून राहिली. तुमच्यासाठी अशी धमकीत राहिली असते ना, तर त्या म्हाताने कधीच खड्यासारखं बाहेर फेकून दिलं असतं आपल्याला. ठीक आहे ना, आता गेलं ना टेन्शन. परत येऊ शकते ना. भैरवी आहे ती. ती काय अशी हातावर हात देऊन बसणार आहे का पराजय झाला म्हणून? मुलं सांग, आता काय करायचं? आपण काय करायचं? काहीतरी विचार करावा लागेल ना आपल्याला. त्या फोटोचं काहीतरी करावं लागेल. म्हणजे तो फोटोच आहे ना मुसीबतची झड. तर त्याचं काय करायचं बाप्पा? चहाला उकळी येऊन राहिली आणि तुला काही सुचत नाही. काय भूतवीत आलं की काय? हा, सरखटे, मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही, त्या म्हातारीचा फोटो साऱ्या मुसीबतची जड आहे. त्यालाच नष्ट करावं लागते. मी तो फोटोच नाही यायले सापडला, म्हणजे दिसलाच नाही बुवा, तर म्हातारीले कसं शोधतील? वता वता बाप्पा, जाऊ तिकडे. हा. अरे यार, आपण आजोबांना सांगितलंय खरं की त्यांच्यासाठी एक सरप्राईज आहे, पण म्हणून सांगत होते ना, नको लगेच फोन करू आजोबांना. बघ ना, हा डंबोच आहे. ते किती एक्साइटमेंटने आपल्या घरी येत असतील. काय सांगायचं त्यांना आता? काय करणार आता? जे झालंय ते सांगायचं. अगं पण आजोबा म्हणतात अननोन पर्सनशी बोलायचं नाही म्हणून. हो, आणि आपण अननोन पर्सनला घरी बोलवलंय. आता काहीतरी वेगळंच सांगावं लागेल आपल्याला. ठीक आहे, मी बोलते बाबांशी, तुम्ही शांत बसा जरा. बाप्पा, इतुसे चेहरे झाले ना पोरांचे. हा, किती आस लावून बसले होते ग. हा ना. हो ना. सुनबाई, मस्त आलं ठेसून चहा केला मी. देऊ का पोट्याले? बरं वाटेल द्यायले. हो, द्या. तुम्ही पण घ्या. नाही, आम्हाला काय लय, आम्ही नोकर माणसं. तू घे ना. हा, तू पण घे. थँक्यू. राधा मामी, मला जरा तो फोटो बघू दे.
हो हा फोटो हा सुनबाई आण बरं फोटो मी ठेवून देते बरोबर. थांबा. द्या माझ्याकडे फोटो, मी ठेवते. देवा, कुठे असतील निलिमात्या, कुठल्या परिस्थितीत असतील काहीच माहित नाही. प्लीज मदत कर. माऊ, मला काय वाटतं, तुला माहितीये तू त्या दिवशी आम्हाला म्हणाली होतीस की आपण आजोबांच्या जुन्या घरी जाऊन हा फोटो दाखवूया. आपण तसंच करूया ना, म्हणजे जुन्या घरी जाऊ आजोबांच्या. हा ईशान, हे बघ, हा खूप जुना फोटो आहे. हा बाप्पा काले फोटो चहा घ्या ना. लेकरू मा चहा घे रे. हा चिमला चेहरा घे बा घे बा. नाही, आम्हाला नको, मूड नाही आमचा. का नाही घे ना. माऊ, आजोबा आले आता. माऊ काहीतरी कर ना प्लीज. डोंट वरी, मी बघते. गेलं गेलं गेलं. भैरवी माझगावकर, हो मीच. हे तुमचं कुरिअर. थँक्यू. प्लीज साईन का. अहो, तुम्ही काय केलं ते? आम्ही नाही ना काय बाबा हिने असं फोटो ठेवला. तू आरोप नको करू बरं. आरोप नको करू. भाऊ, हे माझ्यावर खोटे आरोप करताय. बाय, तू निष्काळजीपणा केला. तू असा फोटो ठेवला आणि आज पडला. मामा नमस्कार. हा, अरे बरं भेटलास. हे बघ, मी उद्या तुमच्या चाळीमध्ये येणार आहे. तिकडे तुमच्या त्या कुलकर्णी का कोण बाई आहेत ना, त्यांना मला भेटायचं आहे. मामा जाऊ द्या ना, एक डाव माफ करा त्यांना. आणि तसं बी ना लोकांना असं तेलकट तिखट जेवण आवडतं हो. अरे पण असं जेवण पेशंटला पाठवायचं असतं का? नाही ईश्वरचं कसं आहे, तो तुषार कधीतरी बाहेर गेलेला असतो. या ईश्वरला कधीही जेवण लागत असतं. नाही ते बरोबरच आहे मामा, पण आता भांडण करून काय होणार आहे. नाही बघ, मी त्यांच्या काही जास्ती बोलणार नाही का, मी नुसतं त्यांना भेटणार. हा, तू फक्त त्या कुठे राहतात ते नक्की मला जागा सांग. हा, मग तुम्ही माझ्या घराकडे आलात ना, तर माझ्या घराच्या मागची जी आळी आहे ना, त्या आळीमध्ये शेवटचं घर जाधव म्हणून, त्या जाधवांच्या घरी ते भाड्यानं राहतात. पण मामा एकटं जाऊ नका बरं का तिकडं. काय त्यो जाधव आहे ना, उलट्या खोपडीचा माणूस आहे. सतत दारू पिऊन असतो. या कामधंदा काय करत नाही. कधीतरी असा गेला तर, नाहीतर दारू पिऊन पडलेला असतो. आणि तो झोपलेला असेल आणि त्या वेळेला जर तुम्ही गेलात ना, तर तो काय करेल त्याचा नेम नाही. अहो कोयता घेऊन तुमच्या मागं लागेल माराय तुम्हासनी. आपल्याला काय, आपल्याला फक्त कुलकर्णी काकूंशी बोलायचंय. नाव काय म्हणाल त्या घराचं? जाधव, कुलकर्णी काकूंचा डबा आणि केअर ऑफ दीपक जाधव. बर, हे बघ नाही रात, तू नको रडूस. तुला माहितीये ना, तू रडलीस की मग ईशानला पण रडू येतो. ईशान, आता आपल्याकडे तो एकच होता फोटो निलिमांजीचा, तो पण डिस्ट्रॉय झाला. तर मग काय करायचं? सांगा, काय करायचं आता? काय करायचं म्हणजे? आमची काय चूक आहे त्यात? मी काही नाही केलं बाई. सारी चूक या पोट्टीची आहे.
हा ते काय केलं तिने का ना तो फोटो आहे ना टेबलाच्या असं कडेला ठेवला आणि बाजूला चहाचा कप. आता फोटो पडला त्या कप बाजूला, कप पण पडला, त्यातली चहा सांडली त्या फोटोवर. मग आता काय करायचं, सगळं हिच्यामुळे झालं ना. यार आपण आजोबांना सांगितलंय खरं, तुम्ही लवकर घरी या, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. आणि त्यांनी विचारलं तर काय सरप्राईज आहे, काय उत्तर द्यायचं? ईशान, बघू आपण काय करायचं ते. अरे पोरांनो, कसलं सरप्राईज दाखवणार होता तुम्ही? तर दाखवा तुमचं सरप्राईज बघूया. बाबा बसून घ्या. हा ए बघताय काय असं तुम्ही? हा अरे मी माझं काम टाकून आलो इकडे. दाखव, ए दाखव ना काय सरप्राईज दाखव. हा माझा नाही का तो पेंटिंगचा ब्रश, तो 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 त्या दिवशी हरवला होता. मग त्यावरून तुम्ही मला खूप ओरडला होतात. तो आज सापडला. मग संध्याकाळी सांगता आलं नसतं? नाही, कारण मी ते मला वाटलं कुठेतरी परीक्षेत पास झाला की काय. हट. हे काय इथं? हे काय? हा माझा फोटो इकडे कसा आला? माझा आणि निलिमाचा खराब कसं काय झाला? ऍक्च्युली काय झालं बाबा, फोटो टेबलवर ठेवला होता, नेमका चहाचा कप पण त्याच्या बाजूलाच होता. चुकून फोटो पडला आणि चहा पण त्याच्यावर सांडला, म्हणून खराब झाला. काय झालं? एनिथिंग सिरियस? निलिमाजीचा एकच फोटो होता, तोही आता डिस्ट्रॉय झालाय. हो, आणि आपल्याकडे त्यांच्या बाबतीत एकही प्रूफ उरलेला नाहीये. एवढंच ना, चिल. माझ्याकडे एक सॉलिड प्रूफ आहे, मी क्रिएट केलाय. काय? मी नवीन फोटो क्रिएट केलाय मावशी. ते एक ऍप आहे ना, AI जनरेटेड. त्यामध्ये कळतं आपण म्हातारपणी कसे दिसणार आहोत. अरे हो, हे माहितीये मला. मी विसरले होते. काय केलंयस? बघायचंय? हा ढॅंटडॅन. ओ, आजोबा, हा बघा फोटो. मीट मिसेस निलिमा माजगावकर जाधव. सो फायनली आपल्याला निलिमा आंटीचा लेटेस्ट फोटो मिळाला. तुम्हाला? ओय हॅलो, रेयांश माझ्या टीमचा मेंबर आहे, कळलं? हा, पण ताई आता काय आहे ना, दोन्ही टीम मर्ज झाल्या आहेत. Yes,